योग कर्मसु कौशलम. वही की ना म्हणता ती व्हेरी इझी टू रिमेंबर. योग कर्मसु कौशलम. गीतेचे एक फ्रेज म्हणता ती 1/4 ऑफ श्लोका ऑल्सो. योग में कर्मसु कर्मांतु कुशलता में योग. कल योग तो मस्त कुशल असता ती. कळणे खंची विद्यांतु पहचान जाएंगे आपको. आणि कशी गधा बनाना भी वो एक कुशलता है. तशिवाय आसुफावस जाल्यारी योग म्हळ्यारी एक बाहेर योग असता थंय एक कुशलता म्हणटा ती बाहेरी कुशलता असता. कल शिक्का ते सम शिक्का. वय की ना. मागीर एक आंतरिक कौशल्य हाडका पडता. निर्लिप्त जावन करचें, गुरुस्मरण करता करचें. तशी केल्यार यू विल बिकम एफिशियंट एक्सटर्नली, बट आंतरिक ती कुशलता येतना युअर पर्सनॅलिटी विल चेंज. एक माधुर्य यमच्या जातलें. कल्याक विषय घेवन करता आसती, दुसऱ्या लोकां संगाती काम करता आसती. कर्म मास नव्हे. कर्म ध्यान करतना कर्म जायना. निष्कर्मांत वता आसती. कर्म म्हणच भितरी विशय आसा, टेक्नीक आसा, इम्प्लिमेंट्स निमित्त जावन आसती. लोकां सांगाती थंय एक बॅलन्स करून व्हरका. ती एक कुशलता. आनी कार्य घोंटेकून सिद्ध जावंका. तशें करतना आंतरीक कर्कशता येवन नज इत्यादी विक्षेप जावन नज त्या आंतरीक कुशलता हाडची प्रक्रिया सायमल्टेनियसली जावंका पडटा. आतां हांव करता, मागीर वचून शांत जावन बसता म्हणनी करतना कितल्याक अनुसंधान जाता. दोनी स्तरारी ही कुशलता येवच्या सूर जाता. वय की ना. आनी कुशलता ना म्हाका लक्षणय दिसता न्हय. नाजाल्यार तुमी अगदी योगीची जाल्ली कले कार्यांत. चुक्यो जातात मग कडू जाता. आनी हें वी कॅन एसेंड, हें एक आनी मुखार वचचें, हें वील कंट्रोल दीस ऑर वील हँडल दीस एलिमेंट. हांगा एक इम्प्रूवमेंट हाडटा म्हणून. तशी एक रोचकता येता कर्मांतू. कर्म बंधन जावन बैसना. कल्याक कर्मण्येवाधिकार असते सांगले. आतां हांव कर्म करता असं महाफलेशु कदा फळ म्हाका मेळटा, बरें फळ मेळटा अनुग्रहान. कोणाला हांव चिंतन करता असं तांगेल अनुग्रहान मेळटा. कर्म करूंक म्हाका अवकाश मेळ्ळा. हो मानव शरीर मेळ्ळें. पशु शरिरांचो कर्म सना. कर्म में पुण्य पाप इत्यादी निर्माण करतले. पशु में प्रकृतिबद्ध, प्रकृती अनुसार त्यान भोगून काडका. आनी ताका प्रारब्ध मात्र. मनुष्याक निर्णय घेवचे कांय आसता. सो कर्म करतना म्हगेली कुशलता हांव हाडटा. आनी हें पाप आनी पुण्या परे वचून बस गुरुचरणी म्हाका लीन जावचें आसा. मुखार जावचेंच न्ही. आत्तां दोन हांव प्रयत्न करता असो आत्तां म्हाका ताका अनुभव जाय म्हूण तशी एक हट दवरन करता ती. त्यामुळे ती जिवनांत रोचकता येता. आनी तुमगेले व्यावहारीक एकम्प्लिशमेंट्स आसा ती ह्यान जावंका त्या मेळटाची. जर तर आमी म्हाक्षेपण सांगिल्लें भोग समज करच्यो ते एक अधिकार मेळटा. नाजाल्यार एक काळजी न्ही ती मेळ्ळें जाय इतलेंशिवाय म्हूण बसता ती. सो तशी एक कुशलता येवंका. सांसान्न विशय सांसान्न तुमगेले सेवेचे प्रोजेक्ट्स आसता ती तांत सुद्दां हें लक्ष दवरून केल्यार जिवनांत एक परिवर्तन येता. योग कर्मसु कौशलम. ती कुशलता. अकुशलता दिसता. कल कोरकाक वतना खंय हगूर कोरकाक जोर केलें इत्यादी इत्यादी. वय की ना. आनी मठांत तूं आमी इतलो 29 years जालीं पळयता ती सान एक काम आसता. तांत दोग जाण काम करता आसता ती. ऑर एक्चुली दोग जाणांन कोरका. 5 लोक मस्त सगळीं सांगाती उलयता आसतात. प्राय तांकां कल्ल म्हणून वतना सगळीं उलयता ती. एडवायस दिता ती. अकुशलतेचें फर्स्ट लक्षण. सो कोण कल कोरका तान कोरका. दुसऱ्यांनी मागीर करचें थंय वेट कोरका, थंड बसका. आनी तिसऱ्यांक काम नातिल्ले आनी रांदप करूं येता जेवणा वचें. मात हीन न्हय जाल्यार तितलो संतोश. सगळ्यांनी पोट भरल्यार संतोश जाता. ती आंग गळाट करूं नाका ती. तितलें अनुशासन केन्ना येता. एक 4, 5, 10 लोकांक करतना तावळे वस्तुतः गुरू गेले कले सेव जातस म्हणून आमी लेखता ती. आमकां सामान्य गुरू मेळ्ळीत. जिवनांत तुमकां अभिवृद्धी दितात म्हणून मेळ्ळे गुरूंक. म्हाका मुखार मोक्ष मेळ्ळ्या पुरो. आतां हांव कशें करचें तशें करता म्हाका कसलें निरर्थक. सो तशी एक कुशलता हाडा ती. सो थंय एक संयम. केन्ना उलोवंका तरी अथॉरिटेटिवली उलोवंका. केन्ना शांत असो ऑब्जर्व करका. ही एक कला आमी शिकता ती. प्रतिक्षण खंयचे कशें कार्यांत तूं शिकता ती. वय की ना. शिकतात नव्हे शिकता ती. परत चुक्यो करता ती जाल्यार शिकता ती.
नो प्रॉब्लेम भाई ना भाई ना जाल्यार केन्ना उरलो नासता उरलेल्यार तूं सांग तुगेल हें थंय मागीर नासलें बट यू आर सपोज टू टेल नाव फर्स्ट लक्षणां सो तशी एक कुशलता म्हाका प्रतिक्षण कर्म निरंतर चलता आसता हांव कलेक्ट करना म्हूण बसल्यार सुद्दां येता एक कर्म थंय हांव कुशलता हाडटां कनेक्ट करून एक आंतरीक स्थिती म्हाका एक समृद्धीचो अनुभव करता निश्चित तुमगेलो सॅव जाता सर